फरार आरोपी निलेश चव्हाणच्या मुसक्या अखेर पोलिसांनी आवळल्या आहेत आणि त्याला नेपाळच्या सीमेवरून अटक करण्यात आली आहे। वैष्णवीच्या आई वडिलांना धमकावल्या प्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। पाहूया या संदर्भातला आमचा हा रिपोर्ट। अखेर विकृत निलेश चव्हाणला बेड्या। नेपाळच्या सीमेवरून निलेशच्या मुसक्या आवळल्या। विकृत निलेश चव्हाणला नेपाळच्या सीमेवरून पोलिसांनी बेड्या ठोकल्या। 14 दिवसांपासून निलेश चव्हाण हा फरार होता। पोलिसांच्या 6 तुकड्या निलेशच्या मागावर होत्या। अखेर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले। पुण्यातून फरार झाल्यानंतर निलेश चव्हाणनं दिल्ली यूपी वरून थेट नेपाळ गाठलं होतं। निलेश चव्हाण हा पुण्यातून मुंबईत आला। त्यानंतर कर्जत रायगड बाय रोडनं निलेश हा दिल्लीला पोहोचला। दिल्लीहून तो उत्तर प्रदेश मधल्या गोरखपूरला पोहोचला। गोरखपूर नंतर निलेश हा सोनावली आणि भैरवा इथं गेला। त्यानंतर तो नेपाळच्या काठमांडू मध्ये पोहोचला। नेपाळमधून निलेश चव्हाण हा पुन्हा भैरवा आणि सोनावलीत आला। दरम्यान सोनावलीत आल्यानंतर पोलिसांनी निलेश चव्हाणच्या मुसक्या आवळल्या। गुन्ह्यामध्ये जो त्याचा सहभाग आहे त्याच्या अनुषंगाने आणि इतर जे काही तपासामध्ये इतर आरोपींच्या कडून निष्पन्न झालेल्या बाबी आहेत त्या अनुषंगाने त्या गुन्ह्याचे आयोग जे आहेत आणि त्या गुन्ह्याचे जे तपास करणारे पथक आहे ते त्यांच्याकडे इंट्रोगेशन करतील। अतिशय चांगली कारवाई केलेली आहे। नेपाळमध्ये पळून जाण्याचा प्रयत्न होता, बॉर्डरवर त्याला पकडलेला आहे। योग्य प्रकारचे इंटेलिजन्स प्राप्त करून आणि हा सगळा ट्रॅप पोलिसांनी तयार केला। त्यामुळे आता त्यालाही ताब्यात घेण्यात आलेला आहे। मी पहिल्याच दिवशी सांगितलं या केसमध्ये जेवढे लोक आहेत कोणालाही सोडलं जाणार नाही। कुठल्याही प्रकारची हयगय याच्यात सहन केली जाणार नाही आणि अतिशय कडक अशा प्रकारची शिक्षा झालीच पाहिजे हा प्रयत्न आमचा असणार आहे। वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिचं बाळ निलेश चव्हाणकडे होतं। मात्र कसपटे कुटुंब निलेशकडे बाळ घेण्यासाठी गेलं तेव्हा निलेशनं कसपटे कुटुंबाला पिस्तूल दाखवत धमकी दिली होती। दरम्यान या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। निलेश चव्हाण नरकात जरी गेला असता तरी त्याला पेड्या या पडणारच होत्या। पिंपरी चिंचवड पोलिसांचं मी खरंच अभिनंदन करते, कारण का गेले 10 दिवस पोलिसांना तुरी देऊन पळणारा निलेश चव्हाणला अखेर बेड्या नेपाळमध्ये म्हणजे बॉर्डरवर भारताच्या बॉर्डरवर बेड्या ठोकण्यात आल्या। मुळामध्ये नेपाळला जायला कोणता पासपोर्ट लागत नाही, व्हिसा लागत नाही। पासपोर्ट आणि इलेक्शन कार्डच्या आधारे हा जो शातीर निलेश चव्हाण आहे यांनी पळ काढला होता। या केसमध्ये निलेश चव्हाणचा काहीतरी आणि कुठेतरी जवळचा संबंध असावाच, कारण एका अनोळखी व्यक्तीकडे 9 महिन्याचं बाळ तर नक्कीच कुणी देणार नाही। ह्या हगवणी कुटुंबाचा आणि निलेश चव्हाणांचा काय संबंध आहे ह्या संबंधाची देखील चौकशी करण्यात यायला हवी आणि या निलेश चव्हाणला एवढे दिवस फरार राहण्यासाठी मदत करणारा आका कोण हे देखील चौकशी करण्यात यावी। बाळाला घेऊन पळून गेला होता, ते कोणाच्या सांगण्यावरून गेला होता। या व्यतिरिक्त वैष्णवीच्या मृत्यूच्या संदर्भात बरीचशी माहिती आता मला वाटतं उघडकीस येईल, कारण करिश्मा आणि पूर्ण हगवणे कुटुंब याच्या अतिशय जवळचं होतं आणि अनेक गोष्टी चा उलगडा आता मला वाटतं याच्यानंतर नक्कीच होईल। निलेश चव्हाण हा किती विकृत आहे हे त्याच्या कारनाम्यावरून समोर आले। निलेश चव्हाण हगवणे कुटुंबासारखाच त्याच्या बायकोचा छळ करत होता। एवढंच नव्हे, स्वतःच्या बायकोचे आक्षेपार्ह व्हिडिओ देखील तो काढत असल्याचं समोर आलंय। निलेश चव्हाण स्वतःच्या पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढत होता। 3 जून 2018 रोजी निलेश चव्हाणचं लग्न झालं होतं। जानेवारी 2019 मध्ये निलेशच्या पत्नीला बेडरूमच्या सिलिंग फॅनमध्ये छुपा कॅमेरा दिसला। त्यानंतर फेब्रुवारी 2019 मध्ये एसी मध्ये छुपा कॅमेरा दिसला। पत्नीने जाब विचारल्यानंतर निलेशकडून उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली। निलेशच्या पत्नीला निलेशच्या लॅपटॉपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले। दरम्यान फरार असताना पोलिसांनी निलेशचा हा लॅपटॉप त्याच्या घरातून जप्त केला होता। कसपटे कुटुंबाला धमकी दिल्यानंतर निलेश चव्हाण हा फरार होता। जवळपास 14 दिवस तो बिळात लपला होता। मात्र अखेर पोलिसांनी त्याला घेरलं आणि त्याच्या मुसक्या आवळल्या। त्यामुळे निलेशच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर येण्याची शक्यता आहे। कैलासपुरी, झी 24 तास, पुणे।